नमस्कार, घे बरारी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मी गिरीश स्वागत करीत आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी आलेलो आहे छत्रपती संभाजी उद्यान या ठिकाणी पुणे महानगरपालिकेद्वारे आपल्याला एक फ्लावर एक्झिबिशन घडवण्यात आले होते. 10 आणि 11 फेब्रुवारीला होते. मी आलेलो आहे 11 फेब्रुवारी संडेला. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहात भरपूर व्हरायटी ऑफ फ्लावर्स प्लस व्हेजिटेबल्सची व्हरायटी आहे आणि भरपूर काही फूड रिलेटेड थिंग्स देखील आहेत. तर या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला पण प्लीज सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, चला आपण हा व्हिडिओ सुरू करूया लगेच. तुम्ही बघू शकता या ठिकाणी झेंडूचे आपल्याला 2-3 प्रकार आहेत. नॉर्मल झेंडू आहे, त्यानंतर झेंडू बुटका. मित्रांनो, गर्दी किती आहे सध्या. आपण आहोत आता संभाजी उद्यानात. या ठिकाणी खूप मस्त जो काही फुलांचा महोत्सव आहे तो छत्रपती संभाजी उद्यान या ठिकाणी पुणे महानगरपालिकेतर्फे ऑर्गनाईज केला आहे. भरपूर गर्दी. आपण आता आतमध्ये पण जाणार आहोत. या ठिकाणी समोर तुम्ही बघू शकता एक लेझर बसवलेला आहे, त्याचं रिफ्लेक्शन खालती. युनिक कन्सेप्ट वाटली आणि खूप जास्त मलाच आवडली. ती लाईटच नॉर्मल नाही तर त्यावर पण आपल्याला भरपूर असे LED द्वारे मल्टिपल लावले होते. त्यानंतर आणखीन भरपूर आपल्याला फुले. खूप बेस्ट कॉम्बिनेशन या ठिकाणी 10 आणि 11 फेब्रुवारीला पाहायला मिळत आहे पुणेकरांना. हां, आय नो व्हिडिओ थोडासा लेटच पब्लिश होईल, परंतु नेक्स्ट टाईम जेव्हा पुण्यात असा फेस्टिवल होईल ना, तर तेव्हा तुम्हाला अंदाज येऊन जाईल की कशा प्रकारे फुले आणि हे असतं. दर 4 महिन्याला साधारणतः होतच असतो हा इव्हेंट. फक्त लोकेशन चेंज होत जाईल. या ठिकाणी अँटेरियम नावाचं फूल आहे. मला काही फुलाचं एवढं नॉलेज नाही आहे, परंतु तुम्ही गुगल देखील करू शकता. जिनिया नावच पहिल्यांदा बघितलं, बट फुलं भरपूर अट्रॅक्टिव्ह आहेत. त्या ठिकाणी आपण बघू शकतो शेवंतीचे जे फुलं आहेत 2 कलरमध्ये, व्हाईट आणि येलो. बेस्ट. समोर आपण बघणार आता जास्वंदाच्या भरपूर या ठिकाणी वेगवेगळ्या जाती आहेत. 9 कुंड्या आहेत, किमान 2 प्रकार, वेगवेगळे प्रकार आहेत. फुल नसल्यामुळे लवकर आपल्याला ओळखू येणार नाही, बट इट्स ओके. बाकी भरपूर आहे या ठिकाणी पाहायसारखं. थोडंसं लवकर आलो असतो मी तर तुम्हाला ब्लॉग हा आधीच पाहायला भेटला असतं, बट इट्स ओके. चलो. हेट्रोजिनिया हे मोस्टली आपल्याला शोचे आहेत हे झाडं, बट पाहायला खूप जास्त या ठिकाणी. थॅलोफाइलम हे एक प्रकारे कर्दळी जास्त आपलं नॉर्मल तसंच वाटतं मला, बट लुक्स व्हेरी ब्युटिफुल. सो लेट्स गो अहेड. पुढे आता आपण बघूया. काहीच व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर मला नक्कीच कळवा. मी भरपूर ब्लॉग्स बनवीत जाईल, भरपूर ट्रॅव्हल वगैरे असतं माझं कंटिन्यू, सो दॅट यू कॅन वॉच माय व्हिडिओज कंटिन्युअसली. आणि मला पण ट्रॅव्हल करायला आवडतं, सो दोन्ही पण आपले काम होत जाईल. या ठिकाणी साईडला आलं तर झेंडूचेच आहेत भरपूर. बेस्ट या ठिकाणी तुम्ही बघू शकता. डेकोरेशन वाटत पण नाही की हे नॅचरल फ्लावर्स आहेत, बट हे सगळे जमिनीवरच लावलेले आहेत. आता मी थोडंसं पुढं जातो. पुढं तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे. त्यामुळेच कसं आहे, सगळ्यांनीच कॅमेरे काढून ठेवल्यामुळे वेळ लागतो समोर सरकून माहिती द्यायला, बट आय विल ट्राय. सो गर्दीतून वेळ. आज एकतर संडे आहे ना, सॅटर्डे संडे विकेंड्सला गर्दी असतेच, त्यामुळे आणखीन आपल्याला या ठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे. नॉर्मल ब्लॉग आहे, बट ठीक आहे. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे, मला पण आवडेलच. मी लास्ट व्हिडिओ जो आहे तो भीमाशंकरचा टाकला आहे आपल्या मराठी चॅनलवर. सो लेट्स गो अहेड. एक नंतर व्हिडिओ आपण रीलसाठी पण बनवूयात. मला वाटतं आता आपण खाली उतरावे आणि खालचं जे काही आकर्षण आहे ते बघतो मी सगळ्यात पहिले. व्हिडिओ जास्त लांब करण्यात काही अर्थ नाही. हो, या ठिकाणी बघू शकता जे अट्रॅक्शन आहे सगळ्यात लोकांचं ना, ते मल्टिपल कलर्स, ते ओरिजिनल लाईव्ह फ्लावर्स आहेत. So you can see that very beautiful, very beautiful. All this one is made from real flowers, not the artificial. You can see that. So मी आता एक काम करतो, रीलसाठी एक जरा शॉर्ट घेतो आणि नंतर व्हिडिओ देतो ह्या. तो बैक टू द वीडियो वापस आ जाते हैं. वो एक शॉर्ट लेने के बाद झेंडूचे फुलं भरपूर. ओ भाई, सो सल्यूट टू पुणे महानगरपालिका अँड ऑल एम्प्लॉईज, ज्यांच्यामुळे आज आपण हे बघू शकतो एवढं ब्युटिफुल गार्डन. नॉर्मल गार्डनपेक्षा यांनी वेगळीच या गार्डनला ओळख दिली आहे सध्या या विकेंडमध्ये. समोर पण तुम्ही बघू शकता ऑटोमॅटिक वॉटर, व्हेरी ब्युटिफुल गाईस. या साईडला जर आपण आलो आहे ना, इकडे सगळं असं वाटतं आपण युरोप US आलो आहे लिटरली. मी काय गेलेलो नाही, पण तिकडचे जे व्हिडिओज वेगळे बघितले आहे ना, त्याच्यावरून एक आयडिया येऊन जातो की किती या ठिकाणी यांनी मेहनत घेतलेली आहे. सो आपलं पण काम आहे की असे वर्क जेव्हा होताना कुठे पण ॲप्रिशिएट केलं पाहिजे, प्लस स्वच्छतेची पण काळजी घेतली पाहिजे. कुठं पण फ्लॉवर्स वगैरे तोडायचे नाही, काय नाही. हे एकदम मला
काहीतरी युनिक वाटतंय. तुम्ही बघू शकता समोर पाणी ऑटोमॅटिक का जादू. बऱ्याचशा लोकांची कमेंट येते की फेस व्हिडिओ बनवत जा. सो कसं आहे ना, मी अजून एवढा यूज टू झालेलो नाही आहे की व्लॉगिंगसाठी, बट 3-4 व्हिडिओ अजून बनवेल असे. त्यानंतर आपण फेस व्हिडिओ पण बनवत जाऊया, तुम्हाला पण चांगलं वाटेल. मला सवय नाही आहे की कॅमेरासमोर. कसं आहे, बाकी लोक पण आसपासचे खूप जास्त असतात ना, ते डिस्टर्ब बोललं जातात, त्याच्यामुळे आपल्याला नको वाटतं. बट वी विल ट्राय डेफिनेटली. कारण की भरपूर लोक जे आहेत ते माझे हिंदी चॅनलवाले पण आहेत, त्यांना माहिती आहे त्या ठिकाणी भरपूर. ओके, या ठिकाणी आहे ना आपल्याला आयुर्वेदिक ज्या वनस्पती असतात ना, ते शेवगा, अडुळसा, बेगडी, लाजाळू भरपूर आहेत. तुम्हाला मी आता झूम करून दाखवतो, पण रात्रीचा वेळ असल्यामुळे. पण ठीक आहे, आपल्याकडे एक चांगला कॅमेरा आहे. हे सगळे औषधी वनस्पती आहेत. औषधी वनस्पती बापरे भरपूर या ठिकाणी. मध्ये जाऊया गार्डनला, आतमधल्या साईडला. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक आणि कमेंट आणि शेअर देखील करा. नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. ट्रॅव्हलिंगला थोडाफार खर्च होतो, बट ठीक आहे, आपण पुण्यात मॅनेज करू शकतो, जास्त काय होत नाही. बट युअर सपोर्ट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर मी टू ग्रो द चॅनल अँड इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ कंटेंट. रणगाड्यावर बसण्यास अथवा चढणे सक्त मनाई आहे. ओके, आय थिंक हा रिअल रणगाडा आहे, पहिले यूज केला असेल तो, आता असंच. गाईज, सध्या माझ्याकडे माईक नसल्यामुळे तुम्हाला बॅकग्राऊंड नॉईज येऊ शकतो, बट यू कॅन मॅनेज. कारण की असं काय आपण फार जास्त क्राऊडेड प्लेसमध्ये नाही आहे, बट ठीक आहे, एवढा आवाज चालून जाईल. आता या ठिकाणी फुलं आणि भाज्याचं सेक्शन आहे, तिकडे आपण जाऊयात. थोडा मी एक शॉट घेऊन जातो. सो नाऊ वी हॅव मूव टू फ्लावर सेक्शन अँड व्हेजिटेबल. आता आपण बघूयात भाजीपाला. नम्रविनंती आहे, मुख्य मंडपात कीर्ती करून आता पुढे जात राहा. गुलाबाचे या ठिकाणी तुम्ही बघू शकता, सुकून गेला आता. मे बी व्हॅलेंटाईन वीक. भरपूर गुलाब होते. त्यानंतर जरबेला जे आपण बुके वगैरेमध्ये यूज करतो ना, ते आहे हे. मोस्टली मला पण याचं नाव माहीत नव्हतं, आज माहीत झालं, बट ठीक आहे. जरबेला गुलाब आणि गुलाबाचे वेगवेगळे टाईप्स, येलो, व्हाईट, पिंक. ओके, सो लेट्स कंटिन्यू द व्हिडिओ. मुख्य मंडपात किती मिनिटाचा व्हिडिओ होईल मला काही आयडिया नाही, बट ठीक आहे, 10-12 मिनिटाचा होऊन जाईल. जास्त लंबा पण मी खिचणार नाही व्हिडिओला. कोणतेही 6 जाती, हे पण मला वाटतं गुलाबच आहेत. परत एकदा आपल्याला पाहू शकता, कृपया हात लावू नये, जे की महत्त्वाची सूचना आहे. पुढच्या वेळेस पुण्यात जर असेल ना एक्झिबिशन, तर मी तुम्हाला आधीच या संदर्भात माहिती देखील देईल, जेणेकरून तुमचा फायदा होईल आणि तुम्ही आधी जाऊ शकाल. वाव, पाण्यामध्ये बनवलेलं आहे. त्यांची मेहनत आहे मित्रांनो हे एक्झिबिशन उभं करण्यात. पाहू शकता किती सारे लोक आलेले आहेत आज, आणि खरंच कमाल आहे एवढं मेंटेन ठेवण्याची देखील. 2 दिवस कंटिन्युअस लाखो लोक येऊन गेलेले आहेत. सध्या तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट 20,000 लोक तर सध्या आहेत इथं या गार्डनमध्ये. खचाखच भरलेलं गार्डन आहे. आज मोस्टली रात्री 9पर्यंत चालू राहणार आहे. आजची डेट आहे 11 फेब्रुवारी. काय आहे, खूप मोठं गार्डन आहे हे, फिरायला वेळच लागेल, बट आपण बघूयात, ट्राय करूया. मोस्टली ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना, त्या मी फोकस करेल. हे मला वाटतं हे शॉप आहेत, हे मोस्टली नर्सरी आणि शॉप्स आहेत. या ठिकाणी तुम्ही खरेदी देखील करू शकता. सो द एक्झिबिशन इज अबाउट टू कमिन्स. संपत आला आणि या ठिकाणी लाकडापासून बनवलेलं असते. सीजन नर्सरी, भरपूर नर्सरी आहेत, त्यांचे या ठिकाणी स्टॉल तुम्ही बघू शकता. मग ते रिजनेबल रेटमध्ये आपल्याला भेटून जाईल. आता नेण्यात काय एवढा सेन्स नाही, कारण की पावसाळ्यात मोस्टली जर आपण लावलं तर लागतं झाडे. बट ठीक आहे, तुम्ही घेऊन जाऊ शकता. आता लास्ट सेक्शन राहिलेलं आहे, तिकडे आपण एकदा जाऊ आणि व्हिडिओ आपला कंप्लीट करूयात. ओके, या ठिकाणी देखील तेच आहेत, शोचे आहेत बऱ्यापैकी. नर्सरीज आहेत, जे की समोर झाडं होते ना, त्यांचेच मोस्टली शॉप आहेत ते मागे. तो आपण त्या ठिकाणी खरेदी देखील करू शकता. आणि ती मला वाटते ओके, तो ॲग्रिकल्चर रिलेटेड थिंग्स आहेत या ठिकाणी. धान्य आणि त्याचे बिया वगैरे, ग्रो बॅग्स, या झाडं वगैरे लावायचे ना त्याचे बॅग्स आहेत. प्राईस पण एकदम रिजनेबल, 150. सो लास्ट सेक्शन आहे या ठिकाणी. मसाले वगैरे, कांद्याचे मसाले आणि बऱ्यापैकी मंचुरियन मसाले. सो आपण ते बघूयात. लास्ट राहिलेलं जे आहे पार्ट या आपल्या एक्झिबिशनचा, समोरच मेट्रो स्टेशन आहे मित्रांनो. तुम्ही डायरेक्ट मेट्रोने उतरलो ना,
छत्रपती संभाजी उद्यान या ठिकाणी येऊ शकता. खूप जवळ आहे. सो भरपूर या ठिकाणी मंचुरियन मसाला, गोबी मसाला, काय काय भरपूर, पाणीपुरी. सो एक मंचुरियन मसाला मला गेला त्यांनी ट्राय करा. बढिया था. 120 रुपीज पर kg विच वॉज गुड. हे काय पाल वगैरे मारायचं औषध. तर मला वाटतं मध, डाळी बिळी. पांढरे कांदे कुठून? अलिबागचे कांदे. ओके. कारण की नाशिक वगैरेला लाल कांदा आपण पाहतो नेहमी. आवळा कॅन्डी, कोकम शरबत. हो, या ठिकाणी शरबत 30 रुपयाला आहे. खूप जास्त गर्दी बघू शकता शरबताची या ठिकाणी. मित्रांनो, आहे ना थोडासा आवाज मला कमी येत असेल कारण की इथं पब्लिकमध्ये जास्त जोरात बोलायला जमत नाही. मुपवास. ओके, माय फेवरेट. देशी शॉप. खूप जास्त गर्दी आहे. बघूया काय इथं. वेफर्स, शेव, फरसाण, काहीतरी आपण ट्राय करूयात. सो गायस, तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? मी आता व्हिडिओला एंड करतो. सगळं आपलं फिरून झालेलं आहे, त्यामुळे आता व्हिडिओला एंड करणं ठीक वाटतं मला. जास्त काही या व्हिडिओत वेगळं नव्हतं. बट तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला लाईक करा व्हिडिओला आणि कमेंटमध्ये देखील कळवा कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ. आणि मित्रांनो, आपण भरपूर असे ट्रॅव्हल ब्लॉग्स वगैरे करत जाऊ सॅटर्डे संडे. सो आपण चॅनलला पण प्लीज सबस्क्राईब करून घेवा. आणि असं काही एक्झिबिशन असेल भरपूर पुण्यात, जेवढे काही एक्झिबिशन वगैरे असतील ते आपण नक्कीच कवर करूयात. सो तुम्हाला पण एक बेटर एक्सपिरियन्स येऊन जाईल नवनवीन जे काही चालू आहे त्याचा. बाकी मी आता व्हिडिओला एंड करतो आहे. शेवटचे काही 1-2 क्लिप्स घेतो आणि व्हिडिओला एंड करतो. बट तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. प्लीज लाईक आणि शेअर करा. थँक्यू. सी यू. थँक्यू. बाय. सी.